नमस्कार, मी प्रियंका विष्णू कांबळे. आपण पाहत आहात MK मराठी न्यूज. समस्या तुमची, बातमी आमची. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जीवनधारा महिला प्रभाग संघ फुलसावंगीची वार्षिक सभा संपन्न. उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाअंतर्गत जीवनधारा महिला प्रभाग संघ फुलसावंगी यांची वार्षिक सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या सभेत फुलसावंगी 5 प्रभागातील शेकडो महिलांनी सहभाग दर्शविला होता. यावेळी मंचावर कदम साहेब, गट विकास अधिकारी महागाव, BMM सागर वानखेडे, CLF अध्यक्षा सुजाता निवरे, कोषाध्यक्ष बेबीताई कांडलकर, कोषाध्यक्षा लक्ष्मीताई शुभ्रवाड, DEO अनुराधा खाडे, CC काळी दौलत खान, असलम पठाण, CC गुंज आजे जाधव, CLF मॅनेजर काळी दौलत खान, शहाना शेख, CLF मॅनेजर गुंज, शिल्पा राठोड, CLF मॅनेजर सवना, माधुरी दळवी, शिपाई रसिक तुल हे उपस्थित होते. तर गट विकास अधिकारी कदम साहेब व सागर वानखेडे DM मार्केटिंग यवतमाळ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान बचत गटातील महिला हस्तकलेतून साकारलेल्या वस्तूची अनेक दुकाने थाटली होती. यात बऱ्याच महिलांनी वस्तू खरेदी केल्याने दुकानदारांना बरीच मिळकत झाली असल्याचे दुकान मालकाकडून बोलल्या जात होते. उपस्थित सर्व गटाच्या महिलांची भोजन व्यवस्था करण्यात आली होती. मंजुषा विरखडे, कविता राऊत, आशा कांबळे, सुजाता आढागळे, सुजाता निवरे, कोमल जाधव, सुरेखा मार्कंडे यांनी सभा यशस्वीतेसाठी मोलाचे कार्य केले. माझं नाव आहे कविता सुनील राऊत. जीवनधारा महिला प्रभाग संघ फुलसावंगी या प्रभाग संघामध्ये मी CLF मॅनेजर म्हणजेच प्रभाग संघ व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. आज आपण इथं आम्ही जी सभा आयोजित केलेली आहे ती वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. आज दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी आम्ही वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये आम्ही आमच्या क्लस्टरमधील पूर्ण गावातील महिला ह्या बोलवलेल्या आहेत. समूहामधील त्या महिलांचे विविध प्रकारचे स्टॉल पण इथं लावलेले आहे. तसेच महिलांना या सभेमध्ये जे काही आर्थिक वर्षामध्ये झालेला प्रभाग संघाने जो निधीचा वापर केलेला आहे त्या निधीचा वापर कशा प्रकारे केला आणि प्रभाग संघामध्ये निधी कसा शिल्लक आहे या बाबीचा पूर्ण आढावा देण्यात आलेला आहे. या सभेकरिता आम्ही माननीय BDO सर, पंचायत समिती महागाव तसेच DM सर लाईव्ह यांना सुद्धा आम्ही आमंत्रित केलं आणि इतर प्रतिष्ठित नागरिक आम्ही बोलवले आणि प्रभाग संघाचे पदाधिकारी सुद्धा या सभेसाठी उपस्थित आहेत. आणि ही सभा जी आहे महिलांचं सक्षमीकरण कशा प्रकारे चांगलं होईल, महिलांच्या सक्षमीकरणासाठी कशा प्रकारे हातभार होईल यासाठी मान्यवरांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हा सर्व महिलांना मार्गदर्शन केले. आणि तसेच BDO सर आणि मान्यवरांनी आमच्या स्टॉलला भेटी देऊन त्यांना सुद्धा स्टॉल विषयी मार्गदर्शन करून चांगल्या प्रकारे शुभेच्छा दिल्या. महिलांनी इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत. त्यामध्ये दिव्याचे स्टॉल आहेत, मातीपासून दिवे बनवले. त्या वस्तू ज्या आहेत दिव्याच्या असो किंवा आपल्याला घरगुती वापरण्यात येणाऱ्या वस्तू असो किंवा आपल्याला शोभिवंत वस्तू असो, ह्या दिवाळीसाठी प्रत्येकाच्या घरी लागणाऱ्या वस्तू आहेत. त्यामध्ये जो दिव्याचा स्टॉल लावलेला आहे त्यांनी मूर्त्या सुद्धा बनवतात. देवीची मूर्ती आपण महालक्ष्मी पूजनसाठी महालक्ष्मीची मूर्ती तर घेतच असतो आणि दिवे सुद्धा घेत असतो. तर इतरत्र न घेता माझी प्रभाग संघामधून CLF मॅनेजर या नात्याने विनंती आहे की आपण आपल्या उमेद अभियानातील समूहाच्या महिलांपासून अशा प्रकारच्या खरेदी करून आपल्या घरची दिवाळी चांगल्या प्रकारे करावी ही माझी विनंती आहे. आणि यामध्ये मोठ्या संख्येने ज्या महिला उपस्थित झाल्या, मान्यवर उपस्थित झालेत, त्यांचे मी सर्वांचे माझ्या जीवनधारा महिला प्रभाग संघातर्फे मनापासून आभार व्यक्त करते. सर्वांना जय उमेद. माझं नाव विशाल किसनराव मनवर, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष उमेद, पंचायत समिती महागाव अंतर्गत काम पाहतो. आज आपण इथे उमेदच्या वतीने महागाव तालुक्यामध्ये 1881 गटासोबत आपण काम करतो. जे 1881 गट आहेत ते या गटाची जे आपण बनवले गाव पातळीवर, त्याच्यासाठी आपण काय केलं, सुरुवातीला आपण गटाची स्थापना केली. गटाच्या स्थापनेनंतर आपण ग्रामसंघाची स्थापना केली. ग्रामसंघाच्या स्थापनेनंतर आपण 5 प्रभागांची स्थापना केली. अशा 5 प्रभागापैकी आज फुलसावंगी जीवनधारा प्रभाग संघ या प्रभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा फुलसावंगीच्या वतीने सतीश मंगल कार्यालय महागाव इथे आयोजित करण्यात आली होती. सभेला मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग, ग्रामसंघाचे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष यांचा सहभाग, गटाचे अध्यक्ष, सचिव यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात इथे लाभलेला आहे. या आजच्या सभेसाठी माननीय आमदार महोदय यांनीही भेट दिली, तसेच तालुक्याचे BDO साहेब यांनीही भेट दिली
आणि जे इथं आपण उमेद अंतर्गत जे काही आपण व्यवसाय स्थापन केले, आपण पाहू शकताच की इथे आपण उमेद अभियानाअंतर्गत जे काही व्यवसाय चालू केले त्या व्यवसायाच्या संदर्भात इथं स्टॉल लावलेले आहे. विक्री व्यवस्थेसाठी काय नियोजन करता येईल. आज इथं मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे बऱ्यापैकी दिवाळीच्या अनुषंगाने आपण दिवाळीच्या संदर्भातले काही स्टॉल लावले आणि त्यांची विक्री मोठ्या संख्येने इथे झालेली आहे. आपण इथं आल्या, भेट दिली सगळ्यांनी. आता या महिलांचा एक उत्साह वाढला पाहिजे. यांनी जे दिवाळीच्या अनुषंगाने जे काही आपली उत्पादनं तयार केले त्या उत्पादनांना इथे कुठेतरी एक व्यासपीठ उपलब्ध झालं विक्रीकरिता, त्याकरिता त्या महिलांनाही शुभेच्छा. तसेच आपल्या सगळ्या उमेदचे जे काही अध्यक्ष सचिव आलेले आहेत, जे काही आमची कॅडर आहे उमेदची पाठीचा कणा आहे, ते सगळे काही काम पाहतात. तर उपस्थित सर्व कॅडर तसेच ग्रामसंघ प्रभाग संघ पदाधिकारी यांना माझ्याकडून ऍडव्हान्स मध्ये दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.